बरं झालं राव गावला तुम्ही इथं बसलेलं. का? तुमच्याकडेच काम होतं माझं. एवढं का दापा टाकत आलाय? अहो काम होतं तुमच्याकडं. काय काम आहे? 2 दिवसांनी आपल्याला जायचं बाहेर. काय 2 दिवसांनी काम काय गाड्या कुठलं काय काढू नका, कारण मला काय तिकडचं काय जास्त माहित नाही. त्यामुळे बाहेर? मला तुम्हाला घेऊन गेल्याशिवाय मला काय जमणार नाही. बाहेर कुठे? अहो दिल्लीला जायचंय. आप्पा कुठे म्हणला? अहो दिल्लीला म्हण. हिथं बोंबल्या गावात फिरताय, ह्या बोळात ना त्या बोळात आणि दिल्ली म्हणताय. अहो मला वरनं फोन आलाय. आप्पा कसं आहे माहिती का, तुम्ही नीट इन्क्वायरी करा त्याची. तो फोन तुम्हाला नसेल आला. कसं आहे संगत, शेवटी तुम्ही संगतीत किती मोठ्या माणसाचे आहे, त्याच्यामुळे ना चुकून असले फोन तुम्हाला आला असतील. तुम्ही काय अहो यशवंतराव दडदडीत मला ते आप्पासाहेब म्हणल्यात. म्हणलं राव, ती यशवंतराव म्हटलं असतील आप्पा. हो यशवंतराव, तुम्ही काय असं गावात सत्कार्य केलंय तुम्हाला दिल्लीला बोलवायला? माझं जळू द्या, तुम्ही काय असं लय मोठं झेंडे काढल्यात तेव्हा तुम्हाला दिल्लीला बोलावले. झेंडे काढल्यात म्हणजे झेंडच काढल्यात. म्हातारं, कसं काढलं? कसलं झेंडे म्हणजे तब्बल 5 वर्ष बिनविरोध तंटामुक्ती अध्यक्षाचं काम केलंय मी. आप्पा तंटा मुक्तीच्या अध्यक्षाचं काम केले तुम्ही, ती यादी नीट चाळा. तुम्हाला त्यात कुठं तरी यशवंतरावचं नाव दिसत. अहो, चाळली यादी सगळी यादी चाळून बघितली आणि तुम्ही म्हणताय म्हणून अजून एकदा यादी चाळतो. पण यादी चाळायला तुम्ही काय असं काम केलंय तुमचं यादीत नाव यायला? आप्पा संगत, तुम्ही संगतीला कोणाच्या असता? परा इकडे बस इथं. आता त्याला कशाला बोलावलंय? आप्पा थांबा की जरा. मुलं म्हणजे गुलाबाची फुलं असतात, कळतं का नाही तुम्हाला? कुठं चाललाय? खेळाय. अभ्यास बिभ्यास नाही होय काय तुला? बोंबलेत फिरती खुशाल. अभ्यास केलाय की? तुम्ही कधी शाळेकडे आलाय का? अरे या शाळेत ते दिवशी चालतो खुशाल म्हणतोय माझा पहिला नंबर येतो, तुला 30 टक्के पडल्यात. कुठल्या शाळेत आलता? कुठल्या शाळेत म्हणजे गावात काय 50 शाळा आहेत वय? आपण अहो ती इंग्लिश स्कूलला आहे ती. पोरलंच चाबर दिसतोय. तुम्ही जाताय मराठी शाळेकडे. अहो आप्पा, मराठी शाळेची पोरं कशी चपाळ असतात. अहो, ही बघा की मोरचंच रान हलतं या. अहो तुम्ही 2 लाडू 50 पोरांना वाटलेत. आमची दुपारची शाळा इंग्लिश मीडियमची दुपारी आलतो. आप्पा काय दात काढताय? काय दात काढताय म्हणताय? ते खरं बोलतोय पोरगं. कार्ट्या, किती म्हणणार तू? 2 ट्रक म्हणा आपला. 2 ट्रक. ऐका कोणतं काय पोरगं चाबरी? अहो 2 ट्रक मधलं 2 लाडू काढलेलं. आणि आधी काय म्हणलं? 2 लाडू किमान. तुम्ही झालाय त्या पुरस्काराने येड. पुरस्काराला यशवंतरावला आणि तुम्ही त्यांनी झाला येड. 2 लाडू 50 पोरांना वाटले. जावळ ते ती लाडूच आणि फिडूच. तुला काय विचारतोय ती मी ऐकून घे नीट. लग्न कधी करायची? आता काय डोकं बिकं फिरलं काय? शाळेतल्या पोराला लग्न काय राव यशवंतराव, तुम्ही माणूस आहे काय पिढाय? आप्पा तिचं वय काय त्या शाळेत शिकायचं वय? मग ते वय जळून दे. तुम्हाला मी सांगतोय ती नीट ऐकून घ्या. तुम्हाला राव तंटमुक्ती अध्यक्ष आहे ना, कसा असावा? कसा? अहो मोरचं धोरण माणसाने आत्ताच आखलं पाहिजे. हा का? आता शेत काय मोरचं धोरण आहे? सांगते ते ऐकून घ्या. आता कितीला हे पोरग? 6वीला. कितवीला आहे रे तू? 7वीला आहे की? 7वीला आहे. 7वीला. हा तुम्ही मला सांगा, आता जर वयात पोरग आलं हा. आणि लग्न करायचं ठरवलं तर ते लग्न व्हायला त्याचं म्हातारपण जातंय. पोरेच मिळा नाहीत. आतापासून जर ह्यांनी सुरुवात केली तर तोपर्यंत त्याचं लग्न जमल. म्हणून आतापासून सुरुवात केली पाहिजे. काय बोलता? अशी शाळा शिकतील का पोरं? नियोजन, पुढचं नियोजन. यशवंतराव ऐका माझं, ती मला जे पुरस्कार मिळायचा आहे ना, ते मी तुम्हाला देतो. पण असलं पोरांच्या डोक्यात काय घालू नका राव तुम्ही. शाळा शिकू द्या पोरांना. आप्पा तुमच्या जरी विचाराने राहिले ना तर पोरं बिन लग्नाची ओर राहतील. जा तुझ्या बापाला सांग. थांबा. जा बाबा, नको यांचं काय का तू? आप्पा थांबकी. तुझ्या बापाला सांग म्हणा आतापासूनच प्रयत्न करा सांगितलं काय सांगताय बारक्या पोराला ज्ञान देताय राव तुम्ही? शाळा शिकायचं वय आहे त्याचं का लग्नाचं वय? म्हणे आतापासून सुरुवात केल्यावर नंतर त्या मुली मिळणार, नंतर त्याला लगेच मुलगी मिळा. अशाने कुठं मुली चांगलं शिकलं ना मुली मिळतात, कुठं जात नाहीत. सांगायला लागला मुली मिळतात. नियोजन, यशवंतरावचं नियोजन 1 पाऊल पुढे असते. तुम्ही 1 वर्षाचं ठरवलं ना, यशवंतराव 10 वर्षाचं पुढचं ठरवलं. खरंय तुमचं. जाऊ द्या. ती आपलं घरी कामधंदा पडलाय, जावा घरी. बरं तेवढं 2 दिवसांनी देण्यात आहे तुमच्या? आपल्याला जायचंय, नाही तर परत म्हणता ही काम आहे माझं ती काम आहे माझं. तसं काय जोडीदारासाठी तुम्हाला पुष्पगुच्छ बिच्छ मिळेल तिथं तुमचं होईल. पुष्पगुच्छ मी तुम्हाला देईल, पुरस्कार हा मला आहे. अहो तसं नाही, ज्यांनी काम केलंय ना त्यालाच पुरस्कार असतो. आता माझा जोडीदार आहे म्हणून मी म्हणतो तुम्हाला. काम कुणाच्या मार्गदर्शनाखाली केलं? तुमच्याच केलंय, पण शासनाला काय माहिती कोणाच्या मार्गदर्शनाखाली काम केलंय ती. बरं ती बी जाऊ द्या मोरच्या. तुम्ही का माझ्या एवढं जाळताय? आप्पा
झाडा बेळाचा संबंध नाही. असलं पुरस्कार मला दिवसाआड मिळतात ते तसलं नका मला सांगू. पण एक सांगतो, जे काम तुम्ही आता तंटमुक्तीचं करताय हा. त्या कामात सिंहाचा वाटा माझा सुद्धा आहे. मग मी कुठं नाही म्हणतो, पण ते शासनाला माहिती आहे का? थांबा, शासनाला तिथे गेले मी सांगतो, जी काय पुरस्कार मिळणार आहे ते मध्ये कापू. हा. अर्धा तुम्ही आणि अर्धा मला. अहो, असं कुठल्या माणसाने केलं का राव, कुठल्या देवाने केलं तर राव बोलताय? ते पुरस्कार गेला जळत, ते दिल्लीला जाय नको आणि काय नको. तुम्ही आपला कामधंदा मागा, मी माझा कामधंदा बघतो. चला. जायला नको म्हणजे बोलावलंच नाही, नुसत्याला बाडी हा काय बोलताय, बोलायला नाही सांगायला लागला. जावा, यायला अरे. जोडीदार आहे म्हणून आलो गोडी गोडीने विचारायला, तर हे माणसाचं हे असलं कधी सरळ नाही. आला का आज बी डुसून? दुसून म्हणजे पिऊ नको दारू आणि बायको गेली निघून तुझी. जाऊ दे गेली तर मी बघा आता 15 दिवस झाले बंद केली. माझी बायको यायची या, तुझी बायको काय म्हणला? यायची या. वहिनी यायची? हा आयला मी तर आहे ना उद्या गावात कालाकंद पेड अजून काय ती बर्फी आणि ती नाही का लांबडी असते ती सोनपापडी हा. सगळं वाटतो. पण तुला काय एवढा आनंद झाला माझी बायको आणि यायची? तुला बी एक चोकोवार देतो. मला नको चोकोबार काय, ती दारू सोड पहिली. ए दारू विषयी बोलायचं नाही, का बायको विषयी बोल, पोराविषयी बोल, पण दारू विषयी बोलायचं नाही. काय मी काय बी करू शकतो. काय करू शकतो तू तेव्हा? तुझी बायको माघारी घालू शकतो. नाही माघारी जात माझी बायको. तू दारू सोड आणि तुझी बायको बी येईल. तू मला नको शिकू. मग कोणाला तुला का शिकवू? माझा गुरु आहेस आणि तू मला सांगतोय. गुरु होत तू, आता नाही गुरु. मग आता कोण शिष्य झालाय का माझा? हा शिष्य तुझा. कोण आहे याला उठू अरे यशवंतराव आहे ती, तू गं बस. कोणी बी असू दे उठ. अगं पक्क्या. काय बोलू? हे पप्प्या, काय असल्या बेवड्या चिवड्याच्या नादाला लागलाय का तू? आताच सुधारलाय. पप्प्या काय त्यांना सांग बेवड्या आहे मी, चिवड्या नाही. चिवड्या तिकडे कुठं असेल मला माहिती नाही. सुधरवला का त्याला? सुधारतो यशवंतराव. तुम्ही काय म्हणाय, काय आला इकडे? का माझ्या बरोबर होता ना अक्षरशः तुला सांगतो काय गावात किंमत होती याला. अरे आता कुत्रे इतकी किंमत द्यायला का त्याला गावात माणसं. तुमच्यामुळे वाटोळ झालंय त्याचं. गवास अरे म्हणलं मागाशी ती आळीला कुत्री का बुकत होती, हीच बोंबला धिंडात असेल तिकडं. आणि हो असा का ठोका टाकीला मी? मग काय कुत्र म्हणल्यामुळे मला येणं झालं का नाही बापट्या? हा. पप्प्या मला सांग बरं का, मी चपली अहो, गं बसा प्याला तो यशवंतराव. तुम्ही काय नादाला लागता याच्या? नाही जोडीदार आहे माझा कसला असला तरी. कुत्रीनेच बरोबर गोळ घातलाय तिथं. असले कुत्रे ती कशाला आले ती तुरुदी? पप्प्या अक्षरशः तुला सांगतो मला आता पुरस्कार मिळणार आहे. पुरस्कार कसला? अरे लय मोठा पुरस्कार असतो देव. कुत्री धरायचा असं का चपलीने हाणील ना? थांबा की, ते सांगतो किती कुत्री धरली आतापर्यंत. नका. मगाशी जी कुत्री तिथं बुखत होती का नाही त्या आळीत, हा आपण येतानी मग त्यांचा त्यामुळेच बुखत होती ही. खुशाल हे कुत्री धरून नेली त्यांचं जोडीदार. मग ती काय म्हणली, आम्ही आमचं बोंबला झेंडत होतो, काय घेणं देणं होतं, आमचा पुरस्कार घेतोय वय म्हणजे. आणि अक्षरशः मी चपली अहो, हाणील ना बसा पप्प्याला. यशवंतराव म्हणून जरा बिघडली होती ती कुत्री. थांबा आणि तू आवाज बंद कर. शांत बस. ते काय म्हणते अरे, ते असं मूत पिऊन गावात फिरते आणि मोठ्या मोठ्या लोकांचे आब्रू काढते. असा काय झापडीला धरून. अरे माझा लहानपणीचा जोडीदार आहे म्हणून मी गप्प बसती. आता लय मारला असता त्याला. हा मारू नका. लहानपणीच आहे म्हणूनच मला माहिती सगळं काय? थांबे. तुला एक सांगतोय, माझी बी ब्राझील शेती फोन पे का जास्त काढी आणि किडाच वाशील तुझा. गावात आमची बी मैदाळी कुत्री आहेत. आम्ही सगळी कुत्री तिकडे पाठवू, पण तुमचा पुरस्कार कॅन्सलच करून टाकू. आता रे हे बावाड्यांच्या नको ना आधी लागाय. शिवाय काय सुद्धा नाहीच. तुमचा पुरस्कार ह्याचा मी कॅन्सलच करतो हा, बाबा. ते गेलं जाऊ दे मरू दे. आता दारू उद्यापासून बंद. बघू दे दारू बंद करायची का प्यायची. कोणी मला सांगू नका दारू प्यायचं बाबाट. तुला प्यायची का? खिशात किती पैसे आहेत तुझ्या? तुला प्यायची का? हा, चल 95 जाऊ दे मरू दे. आता मला शिकवत होता दारू प्यायची नाही, दारू बेकार असतील लगेच 95 तुझ्या बापाने ठेवलंय. तुझ्या वासाने बारी तर डोकं भिंगलं माझं. मग तेवढं नुसतं वासच घ्यायचं तू. नाही नाही 90 सांग. चल घाल चप्पल तू. अजिबात 90 चप्पल घाल. नाही. चाला येतंय का तुला? ती बघू आपण चालायचं काय करायचं. हा, चल उठ. मी धरून निघ. तू एक काम कर, हा तू 90 पिऊन ये, मी थोड्या वेळ जरा इथं
गाणी म्हणत बसतो पैसे दे की मग माझ्याजवळ कुठे पैसे आहेत? माझं नाव सांग तुझं नाव सांगितलं हानत्याला मला. म्हणू दे घे दारू तर लांबच. आणू दे जा तू नाही नाही चला आपण दोघं जा. अरे पैसे देऊन आलोय मी नको नको तू असल्यावर चल. तू जा आलो मी येतो पिऊन. घेतला हाल नको मी आलो लगेच. जातो माझं नाव सांग म्हणा हा. 1.5 क्वार्टर मागितली दादा मी लय खुशी आज. का आता तुम्ही मला लग्न जुळवताय म्हणते. अरे तू माझा जोडीदार आहे, माझा परत सगळ्या गोष्टी माझं काम करतो तू, माझ्या पक्षाचा आहेस. पण आता डोक्यावर बसतो का? सर तिकडे अरे बावळट जवळच आहे म्हणून का पार डोक्यावर येऊन बसतोस का? नीट बस की. मी काय सांगतोय तुझ्यासाठी मस्तपैकी एक स्थळ बघितलंय, मुलगी चांगली आहे. बरं तुला मी बायोडाटा सांगितलं होता, आणलाय का तो बायोडाटा? मग हो का? आता ह्यात बघा बरं कुठला बायोडाटा आहे. आता हे तुझ्या बापाने आणलं होतं का असं? हा एवढं ही कागद ह्या तर आईने दिल्यात म्हणली ह्यातला बघ कुठला आहे बघा बरं. काय का? अरे तुझ्या बापाचा बायोडाटा आहे. तुझ्या बापाचं लग्न करायचंय का? बापाच आहे? हा मग नाही हो. नाही हो म्हणजे नावच लिहिलंय तसं तर. अय्यो, मग आता कसं काय करायचं? बापा चालेल की मग त्याला काय होतंय? तुझं लग्न राहायचं आणि बापाचंच होईल. बस मग तसंच बोंबलत. नको 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 झालंय की त्यांचा आधी. मला बघू दे दुसरा. हे कोणाचं आहे बरं? लय कागदपत्र आणल्यात. हा ओके, तुझं नाव पप्प्या बिप्या सगळं नाव व्यवस्थित आहे. आहे ना? हा ह्यो तुझा बायोडाटा आहे ना? ते काय करावं लागतो? तो काय करू नको आता. ह्यो मुलीचा बायोडाटा, हा हे दोन्ही घ्यायचं आणि काकाकडे जायचं. हा ह्या बायोडाटात काय काय माहितीये ना? हा काय मला नाही माहित. नाही माहिती होय? नाही. हो, मुलीचं शिक्षण, हा मुलगी दिसाय कसे, हा. गोरे काळे पांगळे आंधळे असलं सगळं. म्हणजे पांगळी होय. अरे एक म्हणायचं तात्पर्य झालं तुला. हा हा पांगली नाही ती, चांगली आहे. चांगली ना? तिचं शिक्षण. हा काळी सगळं. काळी गुरी हो. आता ती तुला बघितल्यावर कळलंच की पुटूत. हा 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 सांगा पुढं काय. आणि ही दोन्ही घेऊन जायचं काकाकड. हा. तुमचं 36 गुण जुळत्या का बघायचं, हा. डायवाग बघायचं, हा. तुमची रास बघायची, हा. तुळस बघायची. नाही, तुळस नाही, रास बघायची. हा हा आणि ती सगळं काकाकडून माहिती करून घ्यायची. हा. 18 गुण जुळलं पाहिजे. किती? 18. हा चालते द्या इकडे. हा. बघतो मी. आणि पापिया हा समजा तुझं लग्न झालं हा तर मुलीला काय करायला लावशील? काय म्हणजे आता मी काम करतो तिला बी कामालाच लावणार मी. पण त्यात एक ट्विस्ट आहे का? काय? मुलगी तिसरीच शिकली. शिकू द्या की मग. मी 4थी शिकले, एक वर्ग तिला जास्त शिकवीन मी घरच्या घरी. हा मग लावून कामाला. काय धंदा काय लावची काम धंद्याला? गावात आपले किती काम आहेत दादा. काय काय म्हणजे कोणाची यशवंतरावची औषध फवारणी असते, आपाचं बिजावणं, सरपंचाचं कुठे रानात खतबी टाकायचं असतं. बरीच काम आहेत आपल्याकडे. हा असली कामं केल्यावर ती संध्याकाळची गाडीच धरेल तुला न विचारता आणि जाईल निघून माहेरी. अरे भाजी उपटाय, खुरपायला असली कामं लावायची. हा का कुठे पंपन फिंपन दारी दारा लावतात का? बरं आता माझं काय म्हणणं आहे माहिती का? काय? आता माझं लग्न जाईन हा. म्हणजे झालं तर जमाय थोडक्यात तुमच्या बरं, नाही बरं, का? हा, तुमच्या हा, कृपेने. हा. माझं काय म्हणणं आहे हं. आता ज्वारी सीझन आलाय, ज्वाऱ्या काढाय आल्यात. पाठच रट्ट्या लावणार ज्वारी येऊ बर 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 आणि सकाळी 11 वाजेपर्यंत असं मोकळं. कर, ती बायोडाटा बाहेर काढ. का? देऊन येतो ना. अरे ती पोरगी दिली माझ्या अंगलटीला सगळं. का? त्या बाप काय म्हणाल मला? काय म्हणेन? तुझा तिचा बायोडाटा मिळवण्यासाठी त्या बापाला मी खोटं बोललोय. काय झालं? म्हणलं गव्हर्नमेंटच्या नोकरीला आहे पोरग, काम धंदा करतं, टाईट मध्ये हा. राहतं, व्यवस्थित राहतं. तू नेतीला दारी धरायला आणि औषध मारायला. बरं. नाही नेत मग अशी लोकांच्यात मग कोणाची भांडी असं कुठं काय असं. अरे 1 महिना 2 महिने घरीच ठेव तिला. हा लग्न झाल्यावर हा आणि मग नंतर बघायचं तुमचं व्यवस्थित झाल्यावर. आणि तिचा खर्च पाणी कुणी बघायचं मग? मागती सासऱ्याला हुंडा. नको. पोरगी असू दे. मग ते तेवढं काम कर बरं, सांगितलं. तुम्ही मग माझ्या मग सरप्राईज काय देणार दादा लागणार? तुझ्या लग्नात सरप्राईज. हा मग ती असतील काहीतरी भेट वस्तू काय आता द्यायचं. एवढं लग्नच करतोय ती सरप्राईज मान की. हा पाया पण जातो बरोबर का? हा जा. बापाचाच बायोडाटा आला चुकून, मला तरी काय माहिती होता. ती ठेव व्यवस्थित, हा. नाही तर बापाचं लग्न करून टाकशील तिथे देऊन. नाही तसं असतोय. जाऊ का मी? जा हा मला पाया पडू द्यायचं. आताच आशीर्वाद देतो. बाद झाला, पाय सुचत्याल माझं. नाही जाऊ का दादा? जा. पण तेवढं आहे ना मी बघतो. पण तू बी लक्षात ठेव, हा व्यवस्थित राहायचं, हम्म. टॉपटॉप राहायचं, हा. लग्न वस्तवर हा. माघारी बोलायचं नाही पोरीला. अजिबात नाही. हा नाही तर काय होईल, हम्म. जोड्याला सगळा फिसकुट होईल. नाही तुम्ही आहे की? 4 पोरांच्यात फिरायचं नाही. म्हणजे तवर नंतर हा. फिर. हा चालतंय. हा जा जाऊ का मग आता. दादा? हा. पाया पडू दे.
बा झालं जाऊ का? नको लय हे करू आईला होईल का नाही लग्न कुणाच ठाऊक एवढं खोटं बोललोय पण जाऊ द्या आपलं काम तर करून घ्यायचं पप्प्याकडून बाकीचं भरून द्या चला राहणार जाऊ आता बायको अय, माझी आण्या. निघून आण्या. गेली तुझी बायको जाऊ दे निघून राहिलेली दारू फेकून गेली. बोल. दारू आणायला गेलो त्यांनी मला कान चाललं असतं पहिली तुझी 42.5 रुपये उधारी या तिला म्हणा 43 रुपये देऊ का लगेच. दे लगेच देऊ का लगेच म्हणजे आजचं नाही. ते म्हणले तू कानाकडे आला तरी हानील बघू. काय बघू काय अय, पप्प्या, इकडे ये. कुठं चाललाय बस त्याला मध्ये बसू दे आणि पडेल सर खासला का पप्प्या चिकन दिसतोय का राण्या लगा आलाय. पण होय बाबे तुला कोण काय म्हणलंय काय मग इतकं का तोंड पडलंय का? कोण काय म्हणलंय चला हाणू आपण चाल लगेच त्याला खलास करीन मी. चाल अरे मला कशाला कोण काय म्हणेन मग असं तू का का मला झालाय? कोण म्हणलं तुला काय हे बघ काय काय ते दादाने मला मुलगी बघितली म्हणलं बायोडाटा काका कोण बघून आण हा तो काका म्हणलं कोणच जुळा ना कुठला काका इकडं आणते काकाला का गुण जुळावतोय होय 5 मिनिटात गुण जुळवून दे तुम्ही तुला येतो मी जुळवाय वापरायला इजर हा. त्याच्या लग्नात मीच गुण जुळवल्यात. सरळ दर आधी हो ह्यो माझा आहे आणि मुलीचा गुण जुळा नाही म्हणतोय होय लागा पप्या काय लय गोळे लागा ह्यात का का काय झालं हे, काय झालं पोरगी मांदळी काळी नाही नीट बघ हे बघ हिला का मला दिसते लागा ह्यात अरे ती जरास मारलेली त्यात काळी दिसती नाही काळी जाईल अय, आणि यार ते जॉयरॉक्स मारली म्हणून तसं वाटतंय जरास मध्ये काळी मी म्हणलं ना काळी येतं काळीच जास्त बोलायचं नाही. बरं असू दे की पण ते जुळलं नाही ना कोण गुण जुळायला पण गुण जुळू घे कस काय त्याला खर्च पण लागतो का नाही लागतो ह्याच्यात मी असं एका सेकंदात गुण जुळवून हा. लगेचच बैठक बसवली लगेच तारीख धरली होय हा त्यामुळे बायको राहिली नाही वाटतं इथं हे राहिले नाही त्याचा प्रश्न आहे ते माझं काय आहे त्याचा मी जुळवून दिसत त्याची बी निघून गेली आता म्हणजे इकडं नाही थांब गुण जुळवतो का. गुण जुळवायचे का तुझं हा चल तुला कळतं होय सगळं हे मी लय लागा माइंडेड माणूस आहे म्हण का मला इसरा येतो गुण कसं जुळवू बघ आता मग मी काय लय डोकेबाज दाखव बरं हे बघ आता ही तर तुझं नाव काय आहे? पप्पू आणि पोरीचं नाव तुझं काय आहे? काजल आहे काजीर दिसते हा काजीर आहे. काजल आहे ना त्यामुळेच ती काळी आहे बरं का इथं गुण फसलाय बघला काय आहे. थांब मारतो ते बघ काढीन गुरीन काय तुला करायचं अरे गुण म्हणजे मी सांगतोय कुठं फसलाय ते बसू दे ती बघ तू मग हे बघ तिच्या म्हाताऱ्याचं नाव काय आहे पांडुरंग पांडुरंग नाही म्हणायचं पांडा पांडू तात्या पांडू तात्या हे बघ हे तर तुझ्या म्हाताऱ्याचं आणि तिचं नाव जुळत नाही ना हे तो कोण फसलाय म्हणजे हे तर मी असं तिडा पाडलाय अरे म्हाताऱ्याचं नाही लग्न लावायचं ह्याचं लावायचं माझं लावायचंय अरे पण बापाचं बी बघावं लागतं नालाय का तुला माहिती का देवऋषीच्या पोटचा नाही वगैरे बापाचं लगा हे लगा ह्याला नाही 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 अबे, आता बघ, बघ. तुझं लग्न करायचंय का नाही करायचंय मग ह्याला सांग म्हणा गुण मी जुळवस तर मध्ये बोलायचं नाही. आणि गुण. तुझं लगा मी जुळवलंय गुण बरं किती जुळते गुण बघ बरं आता सध्या तरी अर्धा गुण जुळतोय बरं का पहिला नावातला अर्धा तुझा आता अर्ध्यात काय व्हायचं तेव्हा? तिचा अर्धा एवढं जुळतंय पण सगळं जुळवून घेऊ हा सगळं जुळायला पण त्याला आहे का नाही थोडा खर्च आहे खर्च लगेच आण. दे दे हो हा शेवास लगा ही ती बी आणखी एका गुणाला एक नोट अरे लगेच दुसरा जुळवतो म्हणजे कसं आहे दुसऱ्याला अडचण येत नाही नाही ती बघ की जुळते का लगेच नोट त्याला काय हे काय जुळलाय हा बघ जुळला का हा ते आणि इकडे अंगाचं हे लगा मी कोण जुळवतो सगळं तू काळजी करू नको हा हे काय जुळला गेला का जुळलं ना हे काय पहिला आणि दुसरा आणि तिसरा बी जुळलाय हयो. काय काळजी करू नको चौथा पाचव्याला अजून पैसे घेऊन ये ते बी जुळवून टाकू आणि लगेच संध्याकाळी बैठक आता धरू जुळव की मी देतो की पैसे तुला आहे का तुझ्याकडे आता देतो की राव देतो की तुला पैसे अरे पप्या तसं नसतं मग हे गुणांना कळलं का नाही पेमेंट आलेलं आहे हा ते लगेच चपलं ते जुळवून घेणार होय. परफेक्ट त्यामुळं कसं आहे पेमेंट आधी महत्वाचं आता किती जुळलेत आता 24 वर आलेले आहेत 25 26 27 28 वर असं वन टाइम आला ना
पेमेंट असं झटक्यावर इथं आलं ना की पटके आयशाबास आता किती वाजले? असून नाही म्हणतो वेळ लागा आता किती वाजलं? आता लगेच येणार. हा. आता हे आणीच्या खात्यात 50 रुपये प्राप्त झाले हे त्यांना कळलेलं आहे आता सध्या. त्यामुळं गुण आता पटक्यात 28च्या पुढं निघालाय. हो बघ निघालाय का 28च्या मोहरा? मला नाही कळत त्यातलं काय. हे काय बाबा तुला दिसतंय का नाही? 28चे मोहर निघालाय. हा. आता तो डायरेक्ट 32 वर जाऊन थांबणार. होय मग राडाच आणि लग्न होणार. होणार. टक्का काळजी करू नको तू. ए आता तर काय डीजे पुढे रडाच करणार मी. आता किती जुळलं? सगळं सगळं जुळलं होय. 36.5. मग काका कसं काय म्हणलं नाही जुळलं? काकाला काय डोंबलं कळतं का? सांगितलं नाही मग काका माझ्याकडे गोंधळ येतो. काकाला माहिती आणायला लग्नाच्या पत्रिका काढतो. पत्रिका नाही आता. बरं लग्न जमवायला कधी जायचंय? उद्याच लगेच. उद्या जायचं ना? हा. मग आपण काळजी करू नको. लग्न उद्या तिथं मी हा. 1 मिनिटात जमवून टाकतो. चालतंय. हम्म. बरं झालं. दुखून जुळलं ती. हो, काळजी करू नको. झालं. तुझं लग्न मी 2 धडाक्यात करणार. देव पावला. हा. पाया पडतो. पाया नको पडू. पाया नको पडू. जाऊ का मी? पाया लहानांच्या पाया पडायचं मोठ्यांच्या. आता काय झालं माहिती का? आता लग्नाची गडबड आता मला सगळं हा नियोजन करावं बरोबर लागलं. बरोबर. गाडीचं वगैरे ना. गाडीचं बघ. हा. एवढं दारूचं आमचं देणार जाऊ दे. येणार की बॉक्स आणणार डायरेक्ट. जाऊ दे जाऊ जाऊ का? दे. जुळलं? जुळलं ना? हा, DJ. तुला काय कळतं गुणातलं? कळतं होय. मला काय डोंबाल कळतं काय? मग मी काय बा म्हणे काय तेव्हा? अरे येड्या हीच तर कळत नाही का? तुला किती वेळा सांगितलंय बोके डोक्याने काम करायचं. तुला प्यायला पैसे नव्हते ना? नव्हतं. तुला किती पैसे पाहिजे? यार, पिऊन ये चाल. येतो पिऊन मी. यायला. मला त्या गरीबाचा पैसे घेतल्यात. गुण जुळलं सांगतोय. अरे गुणन बिन काय असतं हे तेव्हा? आपल्या बापान 36 गुण असतात का? 36 गुण असतात का? 35 झालं नाही तर 38 झालं. काय गेले त्याचं जुळलं म्हणजे बस. त्याचं जुळलं, तुझं इकडं पैशाचं प्यायचं जुळलं, माझं इकडं खर्च पाण्याचं जुळलं, सगळं जुळलं. विषय म्हटलं चला चला येऊ पिऊन आपली थोडी थोडी नाही मग नाही लय नाही थोडी पिऊन खाऊ काहीतरी आपण. हो नक्की काहीतरी खाऊन येऊ. परत झोपा येऊ इथंच. इथं झोपायचं. ही लागा जागा लयच भारी बरं. भारी जागा असू दे असू आता चल. रुपडी आता नव्हती जाऊ ना. नको, आता लय आला. चल आता मी भेट नाही. चला. अरे, अरे पण काय झालं? गुंजळलं माझं. अहो लग्न ठरलं माझं. तुझं लग्न? हा कॉंग्रॅच्युलेशन. आणि पुरी कोणी दिली? अहो ती कशाला सरपंच असला काढताय हो? मग अहो, मिळली ती महत्वाची. बरं झालं बाबा, तुझ्या सारख्याचं लग्न होणं म्हणजे काय? आशीर्वाद द्या. अष्टपुत्र सौभाग्य भाऊ. म्हणजे काय असं? अरे 8 पोर तुला होणार. अयो नको ग बसा तुम्ही. काय कसं म्हणता? बरं एक काम करा की काय? मस्त 5,000 रुपये द्या की. अरे अख्ख्या लग्नाचा चेक काढ तू. मला पण आनंद झालाय. तुझं लग्न ठरलंय बरं ते. काय? अयो मुका घेतोय कुशाल. अहो, म्हणजे आनंद झाला ना सरपंच. अरे तुझा आनंद मी पण नसू. तुझ्या आनंदात देख पैसे. अरे चेक काढणार पंचायतीतनं. काय बोलताय? अख्ख्या लग्नाचा चेक काढतो. अयो मग लय भारी काम होईल. अरे तुझ्यासारखी पण 450 पोरं आहेत गावात. अयो मग मला खांद्यावर घ्या ना. अरे खांद्यावर मी नाचणार तुझा. थांबा मी खांद्यावर बसतो आधी बघू द्या. अयो हा अयो नाचा बरोबर. अयो पाप्या लग्नाच्या आधीला मरशील का असलं केलं? असं खांद्यावर घे ना असतं बाई. मग कोणाच्या पटचं खांद्यावर घेतलं? काय का लग्नापर्यंत तरी नीट थांब. बरं ती चेक. चेक काढला. बरं जातो मग मी. तुझा काय सगळं का ह्याला पोरगी कुणी दिली असेल? नीट बघितलंय का पण त्यांनी? दादा तिथं काय करत बसलाय?
अरे मी चिचुका फोडतोय, मला मार्केटला जायचं ते. तुझं काय चाललंय? जळू द्या तुमचं मार्केट. इथं माझं गुण जुळलं तुम्हाला माहिती का? अरे वा, हा मग हा का सगळं गुण जुळलं 36चे 36. बरं झालं. हा आता आपण काय करू? हा तू काळजी काय करू नको. का? गाडी करून आपण बघायला जाऊ मग. हा काय? हा आणि चालतंय. गावातली मोठमोठ्याली पुढारी बी घेऊ. हा काय? हा यशवंतरावला घेऊ, हा त्यांना घेऊ. आप्पाला घेऊ, हा. सरपंचांना घेऊ हा सरपंचाला बी घ्यायचे. आणि जाऊ मग. हा हा? आणि ती आनंद पोपट्याला बी घेऊ घेऊ. त्या बेवड्यांना कशाला? तुझं लग्न मोडायचंय का? जोडीदार आहेत राव माझं ती. त्यांच्यामुळे तू गुण जुळले आहेत ना. हा? त्यांच्यामुळे माझी अहो म्हणजे त्यांनी मदत केली, सहकार्य केलं मला गुण जुळवायला. बामनाकडे गेलता ना आपण. हा गेलतो की म्हणजे ती माझ्या जोडीला आलती हो काकाकडे. बरं काळजी करू नको. हा. काय आपण गाडी करू ह्यांची यशवंतरावची. हा. सरपंचाला नाही गाडी, हा. पण यशवंतरावकडे आहे गाडी. हा. त्यांच्या गाडीत जाऊ. चला काय? की मग त्यांच्याकडे. चला सरपंचाकडे ती राहू दे. तुझ्या लग्नापर्यंत ह्याचं पीठ तयार करतो मी. सरपंचाकडे कशाला? सरपंचाकडे नाही, आता त्यांना सांगावं लागेलच की. पण अहो त्यांना मी आता सांगितलंय. सांगितलंय का? हा पण ती जाऊ दे मूर्ती. हा. आता मी परत आले ह्याचं पीठ करतो. तर पिठाचा आणि माझ्या लग्नाचं काय समज? अरे आपल्या कार्यक्रमाला उपयोग होईल ना, जिलबी करायला. चिचुकीची जिलबी माझ्या बापाने का तुमच्या काकाने केली? पीठ तयार झाल्यावर त्याची कडक जिलबी तयार होती. होती होय. हो. हा कडक होती ना. हा. आणि चांगली होती का? मग एक मोडाची नंबर. काय सांग ताकडाने का? बावळा झालाच का काय? मग आणि ती पाक असतो का नाही, त्या पाकात टाकली ती मौजार होती. आणि मग काय नसते चावली हा की ओकेच. नाही कडक म्हणले म्हातारी माणसं येणार लागणार. कडक नाही होत. बरं चल यशवंतरावकडे जाऊ. हा, चल, चल. तुझं महत्वाचं ते ही राव ही नंतर आलो करीन मी. अरे खाऊ नको, कमी होईल. आप्पा आला तांता. अहो जिलबी ठरली आपली. गुलाबजाम करू ऐका बरं का? तुम्ही काय जेवला नाही काय दोन म्हणणे? नाही आम्ही काय लावले गुलाबजामुन जिलेबी ना अमकन तमकन. हो ते काय झालंय माझा युवा जुळला. मला हा आहे ना दादा सांग. काय म्हणते? अहो लग्न जमलं म्हणता येईल. विवाह कळतो का तुम्हाला? यशवंतराव त्याच्यासाठी मी एक स्थळ बघितलं होतं. हा. त्याची सुपारी फोडण्यासाठी आपल्याला जायचं. पप्या सांग. हा ती तुमची तेवढी गाडी आणि तुम्ही बी लागणार उद्या. हा. गाडी लागणार आहे का मी लागणार आहे? म्हणजे तुम्ही गाडी बी आणि तुम्ही बी तुम्हाला बी यावंच लागेल. त्याशिवाय सुपारी फुटायचं नाही का हो दादा? बरोबर आहे. हा अरे पप्प्या आधी सांगायचं यशवंतराव तुम्हाला यावं हा लागेल, म्हणजे मग गाडीचं नियोजन होणार. हा मग तेच की मग तसंच बोलण्यात गडबड झाली. आनंदाच्या येणार पप्प्या काय काळजी करू. आणि आप्पा बी येते ना. आप्पा तुम्ही बी या बरं का? हा, मग हा पकडून राहणार आहे. हा दादा अरे काय लावलंय? काय लावलं? हा काय लावलं? त्याला काय ते कवळं पोर आणि त्याचं लग्न जमावलंय कुशल. तुला काय कळतं बिळतं का नाही? हो बापा, अहो आयुष्यात येऊन ह्या दादानी पहिलेच गाणी चांगलं केले राव, आणि त्याला बी तुम्ही नावं ठेवताय. त्याला नाही काम नाही धंदा. कुशालला का दादा कशाने पडतोय तू? हो करते की काम? काय काम हो करतोय? बापा, काय बापा जेवण त्याच्या कामधंद्याची काळजी तुम्ही नका करू. हा का अक्षरशः त्यांना नवरा बायकोला मी संपले. हा माझ्या घरी फरशी पुसत्याल, संडास धुत्याल, आपले हे काम आहे. बरोबर आहे. अरे काय बरोबर आहे म्हणतोय ना का तो बी? शांत संडा जोवायला आणि फारशा कोसायला त्याचं लग्न करताय का? तसं नाही. अरे लागेल कामात आणि लागू दे कुठंतरी. लग्न झाल्यावर सगळं होतंय, हा. काम धंदा होतोय, सगळं होतंय. तुम्ही नका अडवलं. सकाळी मी त्या सातवीतल्या पोराला घेतलंय जवळ बोलवून आणि म्हणतोय वडिलाला सांग पोरी बघाय सुरुवात कर. आप्पा त्याला शाळा शिकून नियोजन असतं. यशवंतरावचं पुढचं नियोजन असतं, ती 10 वर्ष पुढचं. अगदी बरोबर. दादा बरोबर म्हणतोय. अरे कवळं पोर आहे आणि तू कशाला का त्यात पडलाय? दुसरी पोर नाही तोय तुला. त्याला लागू दे कामात त्याला. शेजारी लग्न हित एक तर जगतंय आहे बापा. आप्पा अजून एक ऐका. बायको करून म्हणजे त्यांचा बसून लय तोंड चालतंय चरा. अहो आप्पा तुमच्यावर उदाहरण घ्या राव. तुमच्या लग्नाला किती अडचणी आल्या माहिती ना? अक्षरशः माझ्याकडे बघून दादा आप्पाला पोरगी दिली. माझ्याकडे बघून माझी. अहो माझ्याकडे बघून म्हणजे आप्पा माझ्या प्रतिष्ठेकडे ह्या चैनी हे अंगठ्या हे बघून तुम्हाला मुलगी दिली त्यांनी. मग असं बोलायचं की राव स्पष्ट तुम्ही? असं काय माझ्याकडे बघून यावं त्यावं म्हणताय? आप्पा दादा तुला एक सांगतो मी, आप्पाच्या सुपारीच्या टायमाला अक्षरशः मी अमरीशपुरीला बोलावलं होतं. काय तसं नसतं ते. आमरस चपाती असते. आमरस कोण खात? दिले झपाटा ठेवून दादा दिलजरे पिक्चर मधला ते विलन अमरीशपुरी टाकला. आप्पाच्या सुपारीला बोलावला होता. म्हणे अमरीशपुरी बोलला होता. का होता अमरीशपुरी सुपारीला? आप्पा मी बोलावला होता, पण ऍक्च्युली काय झालं माहिती का? अजय देवगणचा मला फोन आला. त्याने अक्षरशः मला विनंती केली की आमचं दिलजरेचं शूटिंग थांबलंय अक्षरशः, तुम्ही काय त्यांना देऊ नका. वाटलंच ना तर तुमच्या आप्पाच्या लग्नाला आम्ही दोघं बी हजेरी लावतो.
ठीक आहे चला असू द्या. आणि कवा लागणार तरी आलता अमरीश पोरी बाप्पा लग्नाला मी बोलावं नाही मला राग येत आला मला राग नाही माझं लवकर एक 2 मिनिटात मी त्यांना म्हणलं येऊच नका हा का एखाद्याचं चांगले होते होऊ द्या तुम्ही काय आडवी काठी घालू नका पप्या आपली गाडी मी दादा ती सरपंच या सरपंचाला घेऊ पैसे देतो माझे कसं आहे माहिती दूध देतो म्हणलंय का 50,000 घे बरं हा यशवंतरावनी लाख दिलेत म्हणाव त्याला 50 द्यावं लागतील कवा दिलेत लाख म्हणायचं बरं चालते दादा या सकाळ आपली गाडी घेऊ आणि एकदाची सुपारी फोडून टाकू बघा दादा राव कवळ पोर गैरा का तुम्ही नका न्या का? दुकान. उद्याच तयारी करा आणि तुम्ही बी सकाळी चांगली कपडे घालून या इस्त्रीची हा हे होतं या काय चांगलं त्याला हा म्हणायचं कशाला आठ घालत बसताय बघू आता तुमचे हो ते घ्या पालन. अक्षरशे पप्प्यासारखी किती पोरं मी सांभाळते आणि पप्प्याला सांभाळायचं नाही का त्याची बायको पोरं मला जडेत का नाही ते आहे खरं समजा पण मला वाटतं एवढ्या कवळ्या वयात नाही पोरांची लग्न करावं ती सकाळी बी तुम्ही तसं करताय राव ते पप्प्या 50 वर्ष झालं तुझं लग्न करू आपण आप्पाच ऐकतो नको तर त्याचं काय होईल त्याच्या आई बाप राहतील का कळतंय का ह्यांना बाबा माझंच चुकलं बघा तुम्ही तुम्ही फक्त सांगत आला बरं येतो चालतं एखाद्याचं चांगलं होतंय ना भलं करायचं आणि लांब न बघायचं एखादा संसार 5-5 दिवसाचा खिशात टाकूया आता कसं असतं कमी वयात लग्न केलं ना की तंट लागतात त्यांना ज्ञान नसतं जास्त म्हणून मी म्हणतोय दुसरं नाही काय. तंटे लागते तर मग तुम्ही कशाला तंटे मिटवाय तुम्ही नाही होय नाही मला आहे की ज्ञान आहे की दारा येतात पंप हाना येतात हा बघा बघा कसली कामं करता येते अजून काय करायला पाहिजे नाही, चालतंय बाबा येतो मी विचारा त्याचं बी एखादं पप्या आणि दादा तुम्हाला आताच सांगतोय पप्याचं लग्न जमलं अक्षरशः पप्या तुझी बायको आप्पाच्या सुद्धा कामाला लाव बरं का खुरपाय विरपाय लावणार की हा लावणार कारण आप्पाचा सुद्धा आता मोलाचा वाटा राहणार आहे त्यात चालते जाऊ त्याचं लग्न करायचे का मोडायचे नको पाया पडू जा. चला दादा गुलाबजाम ठेवू दादा नाही जिलबी नाही गुलाबजाम जिलबी पप्या काय आप्पा पप्याचं लग्न असलो जोरास करणारे ना अक्षरशः जहाजत लग्न करणार जहाज कळते का? जहाज बुटीत हा टप्प्या लग्न करणार काय बोलता यशवंतराव तुमच्या लग्नात साधा मंडप होता का आणि त्या पप्याचं लग्न करायला निघाला जहाज येतं बोट म्हणजे? येतं. आणि बोट कळते का आणि जहाज कळते का आप्पा माझ्या लग्नात आहे ना मंडप नव्हता का अक्षरशः तिकडची पार्टी म्हणत होती की तुमचं लग्न दुबईत करू पण मी म्हटलं त्यांना माझा हट्ट होता लग्न गावातच करायचं म्हणून ती माझं लग्न तसं केलं मी का मी यशवंतराव म्हणजे दुसऱ्यांसाठी होणारा माणूस आहे स्वतःसाठी नाही मी त्याचं लग्न बुटीत करणार वेळ जर आली ना किती पैसे जाऊन द्या सुट्टी नाही देणार यशवंतराव या असल्या बालिश बोलण्याने तुम्हाला कोण मतदान करतंय का 17 पडतंय उभं राहतंय पडतंय निवडणुकीचं ह्याचं मला सांगू नका मला सुद्धा तुम्हाला सांगतो आशिया खंडाचा अध्यक्ष करायचं ठरवलं होतं पण मला गावात असली पप्यासारखी ह्या पोराची कामं करायसाठी मी गावात थांबलोय कोणाला सांगताय तुम्ही साध्या त्या नागरिक टोळे तुम्हाला कोण मुकदम तरी मग करेल का आणि म्हणायला लागला आशिया खंडाचा अध्यक्ष ए आप्या तुला एक सांगतोय मी. अरे तुला गावात साधा कोण चहा पाचते का चेहऱ्याला दारात येतो हात काढ हात काढ अशी का मुस्कडीत लागेल ना अक्षरशः ह्या सगळ्या अंगठ्या तोंडात जातील तुझ्या. हात काढ मी बी काय कमी नाही मग असाच मारीन ना त्या फरशीत पुरून टाकीन आणि वरनं फरशा बसवीन काय आप्या काय? माझ्या नादाला लागू नको लागू नको म्हणजे मी बी काय कमी नाही अबा अक्षरशः तुला आहे ना ही चैन घालून तुला अध्यक्षपद दिले किती देण्यात ठेव कशाला चेनीस सारखंच काढताय राव यशवंतराव तुम्ही सोडा बसा खाली तुम्हाला बिघडत नाही होय पण अरे रवी येत आहे तुम्ही लगेच आणि तुम्ही काय केलं राव हा मी म्हणतोय आपलं जाऊ द्या हाय मोठा माणूस नको आधी लागायला आपल्याला दिलंय पद म्हणून मी आपलं गप बसतो तर तुम्ही राव त्याचा लयच गैरफायदा घेताय आप्पा कसं आहे माहिती का यशवंतरावला जर एखाद्याने चिडवून दिलं त्याचं डोकं लय व्यापारी डायरेक्ट खाण्याची सुरुवात करतो पण त्याच्यामुळं तुम्ही जरा माझ्या बरोबर येत ना शिस्तीतच येत जा किती शिस्ती झालं तरी तुमचं तीच अहो आप्पा मोठ्या माणसांचं हे असंच चालतं बरं ऐका हा. तुम्ही जावा आता आणि उद्याच्याला पप्प्याचं लग्न जमवाय जायचंय डोक्यात ठेवा बरोबर या लवकर जाऊ चालतंय येऊ का सकाळी लवकर या हा येतो आणि परत असलं बोलत जा राव निघा येत नका जाऊ